हा प्रश्न बॉयलर एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. बॉयलर केमिकल म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे का? तर जय शिवराय मित्रांनो, जेवढी वॉटर ट्रीटमेंट गरजेची आहे तेवढीच केमिकल ट्रीटमेंट पण गरजेची असते बॉयलर मध्ये. पाणी शुद्ध केलं तरी बॉयलर मध्ये केमिकल का टाकतात माहिती आहे का? त्याला सांगतो पुढे व्हिडिओ मध्ये. बॉयलर मध्ये केमिकल टाकण्याचं कारण म्हणजे बॉयलर सुरक्षित ठेवणे. पाण्यातील ऑक्सिजन रिमूव्ह करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर हे केमिकल वापरले जाते. जर का नाही वापरलं तर बॉयलर ड्रमच्या आतमध्ये व ट्यूबांना जंग लागतो. पाण्याचा पीएच कंट्रोल करण्यासाठी पीएच बुस्टर किंवा अल्कानेटी हे केमिकल वापरतात. केमिकलने बॉयलर मध्ये होणारा जो स्केल आणि कोराजन आहे हे कंट्रोल केल्या जाते. आणि बॉयलर मध्ये स्केलिंग होऊ नये म्हणून यासाठी अँटी स्केलेंट हे केमिकल वापरतात. या केमिकलमुळे ट्यूबांमध्ये स्केलिंग तयार होत नाही. आणि टीडीएस कंट्रोल करण्यासाठी फॉस्फेट ट्रीटमेंट हे केमिकल वापरले जाते. या केमिकलमुळे बॉयलर मध्ये डिपॉझिट तयार होत नाही, म्हणजेच की स्केलिंग तयार होत नाही. म्हणूनच केमिकल शिवाय बॉयलर चालवणे खूप धोकादायक असते. कारण बॉयलर धोक्यात तर आपण पण धोक्यात. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो.